महादेवी हत्तीणीला परत पाठवण्याबाबत आज कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। हे प्रकरण उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलाय। महादेवी हत्तीण नांदेडी मठात येण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांनी म्हटलंय। तर माधुरीला परत आणण्याचा मार्ग सुकर झाल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय। कोल्हापुरातल्या नांदणी इथल्या महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। या सुनावणीत हत्तीणीला कोल्हापुरात पाठवण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाहीये। तरी प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आलंय। प्राण्यांसाठी सेवाभावी कार्य करणाऱ्या पेटा या संस्थेने माधुरी हत्तीणीला वंतारामधून हलवण्यास तीव्र विरोध केलाय। कोर्टात नेमकं काय झालं? हा हत्ती कोल्हापूरवरून वंताराकडे पाठवलाय असं सरकारी वकील म्हणाले। तो कोल्हापूरला परत पाठवावा असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। हत्तीणीची तब्येत खूप खराब असल्याची कोर्टाची टिप्पणी होती। आम्ही वंतारा बरोबर बोलू असं सुप्रीम कोर्ट म्हणालं। हायपॉवर कमिटीकडे हे प्रकरण देण्यात आलं असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। हायपॉवर कमिटी काय आहे हा सवाल कोर्टानं उपस्थित केला। हत्तीणीला पुन्हा कोल्हापुरात पाठवण्याची लोकांची भावना असल्याचं सरकारी वकील म्हणाले। तुम्ही कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना पाहत आहात हा सवाल कोर्टानं केला। हे प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे पाठवलं जाईल असंही कोर्टानं म्हटलं। आता माधुरी हत्तीणी संदर्भात सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं बंद लिफाफ्यात अहवाल सादर केलाय। विशेष तपास पथकानं न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठासमोर अहवाल आणि पेनड्राईव्ह सादर केलाय। सुप्रीम कोर्टाने एसआयटीचा अहवाल नोंदवला। आता पुढे एसआयटीच्या अहवालाच्या आधारे आपली भूमिका सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे। 100% हा जनभावनेचाच विजय आहे आणि ज्या संख्येनं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरची जनता रस्त्यावर आली, ज्या पद्धतीनं जिओ कार्ड पोर्ट झाले त्यावरून गाव करल ते राव करू शकत नाही ही जी गावात म्हण आहे ते खऱ्या अर्थानं सिद्ध झालेली आहे। सर्वच देशभरातील जे सोशल मीडियावर काम करणारे कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया असेल, ह्या सर्वांनी गेल्या 2 महिन्यामध्ये ह्या विषयाचं गांभीर्य जेवढं उचलून धरलं त्या सर्वांचा आज विजय झाला असं म्हटलं तर वावगं नाही। हत्ती लवकरात लवकर दसऱ्याच्या आधी लवकरात लवकर परत यावी अशी जनभावना आहे सगळ्यांचीच। आम्हाला खात्री आहे येईल असं। कोर्टाच्या नियमाचं आम्ही म्हणजे स्वागत करतो आणि येईल असं आम्हाला खात्री आहे।